नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे की देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढत आहे. त्यावर भाष्य करणारी ही कविता. होता तेवढा शेतमाल गेला, होता तेवढा शेतमाल गेला, बापासोबत शेतात राबणारा बैल भुक्या पोटाने मेला. होता तेवढा शेतमाल गेला, बापासोबत शेतात राबणारा बैल भुक्या पोटाने मेला. तुमच्या अच्छेदींच्या पुरात तुमच्या अच्छेदींच्या पुरात वाहून गेले हो माझे घरदार. तुमच्या अच्छेदींच्या पुरात वाहून गेले हो माझे घरदार. हातात काही नाही उरलं, झालो मी आता बेरोजगार. साहेब साहेब मला नोकरी द्या, मी बनायला तयार आहे तुमचा चौकीदार. साहेब मला नोकरी द्या, मी बनायला तयार आहे तुमचा चौकीदार. दुबार पेरणी करण्यासाठी कर्ज घेतले होते बँकेतून. दुबार पेरणी करण्यासाठी कर्ज घेतले होते बँकेतून. त्यातही घोटाळा करून गप्प बसले आहात बँकेला टाळी लावून. साहेब आता 1000 आणि 10,000त कोणती पेरणी करू तुम्हीच सांगा. साहेब आता 1000 आणि 10,000त कोणती पेरणी करू तुम्हीच सांगा. घराबाहेर कर्जदारांच्या लागल्या आहेत मोठ्याच मोठ्या रांगा. साहेब आता समजून घ्या आम्हा गरिबांच्या भावना आणि थांबवा हा चाललेला भोंगळ कारभार. साहेब मला नोकरी द्या, मी बनायला तयार आहे तुमचा चौकीदार. साहेब मला नोकरी द्या, मी बनायला तयार आहे तुमचा चौकीदार. काळा पैसा आणणार होते करून नोटबंदी. काळा पैसा आणणार होते करून नोटबंदी. काय फायदा आहे ना हो देशात आर्थिक मंदी. रिअल इस्टेटचे तर धंदेच बंद झाले, सामान्य लोकांच्या कामाचे वांदे झाले. मोडून टाकली तुम्ही अर्थव्यवस्थेची आणि विकासाची लाईन. मोडून टाकली तुम्ही अर्थव्यवस्थेची आणि विकासाची लाईन. जगासमोर ताठ मानेने म्हणता एव्हरीथिंग इज फाईन. किती वेळेस ऐकवणार तुम्ही पुराणातल्या त्याच त्या कथा. किती वेळेस ऐकवणार पुराणातल्या त्याच त्या कथा. कोण्या धर्मग्रंथावर चालते का हो देशाची अर्थव्यवस्था. साहेब एखाद्याने स्वतःच्या हक्कासाठी लढायचा नसतो का. साहेब एखाद्याने स्वतःच्या हक्कासाठी लढायचा नसतो का. त्याला धर्माचं राजकारण करून मॉब लिंचिंगच्या नावाखाली मारायचा असतो का. साहेब सोडून द्या हे धर्माचं राजकारण आणि करा विकासाच्या मुद्द्यांचा सखोल विचार. म्हणूनच आम्ही परत एकदा तुमचे निवडून दिले होते सरकार. साहेब आता तरी खरंच आम्हा तरुणांना मिळणार का रोजगार. का अजून 5 वर्ष आम्हाला बनवून ठेवणार आमच्याच स्वप्नांचा चौकीदार. आमच्याच स्वप्नांचा चौकीदार.